नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपला पहिला टॉपिक चाललेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, जो की तुमच्या परीक्षेला 12 मार्काला विचारला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण या पार्टनरशिप फायनल अकाउंटची सर्व थिअरी, काही बेसिक कन्सेप्ट, सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली माहिती असणार आहे. तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते लास्ट व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते तुमच्या बऱ्यापैकी लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक्झाम्पल नंबर 6, प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 6, ज्याच्यामध्ये आपण ते समजून घेऊन सॉल्व करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकचा कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली शिकवण्याची मेथड सर्वांना माहिती आहे. आपण सुरुवातीला एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायचं असतं. तर आपण एक्झाम्पल्स वाचूया, काय सांगितले ते समजून घेऊया. बघा, अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स. दोन पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे अर्चना आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे प्रेरणा. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो 2:1 आहे. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, खाली जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत गिवन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. त्याच्यावरून तुम्हाला बनवायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचशा वेळा मी तुम्हाला हे सांगत आलेलो की जे डेबिट बॅलन्सेस असणार आहेत ते असेटचे असणार आहेत आणि एक्सपेन्सेसचे असणार आहेत. असेट असतील तर ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आणि एक्सपेन्सेस असतील तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि क्रेडिट बॅलन्सेस जे असणार आहेत ते असणार आहेत लॅबिलिटी किंवा इन्कमचे. लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, आणि जर इन्कम असेल आणि त्यात जो डायरेक्ट इन्कम असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार, इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. तर आता आपण समजून घेऊया डेबिट बॅलन्सेस असेट आहेत का एक्सपेन्सेस आहेत आणि त्याचं पोस्टिंग कशा पद्धतीने करणार. तर पहा, स्टॉक दिलेला आहे. आपण स्टॉक लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला. हा आपला ओपनिंग स्टॉक आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला मेन्शन करणार. पेटेंट्स आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. सन्ड्री डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. स्टॉक ऑफ स्टेशनरी ही सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच मेन्शन करणार. त्याच्या खाली बघा ट्रेडमार्क दिलेला आहे, ही सुद्धा आपली असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. बिल्स रिसिवेबल असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. इलेक्ट्रिसिटी चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. हिटिंग अँड लाइटिंग हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. आता ट्रेड एक्सपेन्सेस दिलेला बघा त्यांनी, आणि ट्रेड एक्सपेन्सेस देऊन आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस ज्यावेळेस दिलेला असतो त्यावेळेस 4 एक्सपेन्सेस लक्षात घ्यायचं. जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस आणि मिसलिनियस एक्सपेन्सेस. तर हे 4 पैकी एखादा एक्सपेन्सेस दिलेला असेल तर तो पाहायचा, पण एकही दिलेला नाही म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस हा आपण लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि या 4 पैकी एक जरी दिलेला असता तर आपण तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेला असता. या ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीतली थिअरी, बेसिक कन्सेप्ट समजून सांगण्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ट्रेड एक्सपेन्सेस कुठे कसे जाणार आहेत, कोणते एक्सपेन्सेस दिल्यावर ते तुम्ही बघू शकता. सेल्स रिटर्न जो आहे तो आपण सेल्समधून लेस करणार आहेत, आपण मायनस करणार सेल्समधून. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. कॅश ॲट बँक असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. इन्व्हेस्टमेंट सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. ड्रॉविंग जे असणार आहे आपली कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्या कॅपिटलच्या डेबिटला हे ड्रॉविंग आपण शो करणार. बॅड डेब्ट्स आपला इनडायरेक्ट लॉस आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. तर अशा पद्धतीने डेबिट बॅलन्सेस कुठं जातात हे आपण समजून घेतलेले. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये फर्स्ट दिले आपल्याला कॅपिटल, तर कॅपिटल आपण लिहिणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर अदर लोन्स दिलेले बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण, लॅबिलिटी आहे. रिझर्व्ह फंड हा सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. सन्ड्री क्रेडिटर सुद्धा लॅबिलिटी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. बिल्स पेएबल सुद्धा लॅबिलिटी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. देन नेक्स्ट परचेस रिटर्न हा आपण परचेस मधून लेस करणार आहोत. देन आरडीडी हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट्सला. सेल्स डायरेक्ट इन्कम आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. इंटरेस्ट इनडायरेक्ट इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. तर अशा पद्धतीने कोणता आयटम कुठं जातो हे आपण इन शॉर्ट लिहून घेतलेले. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले पहा. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला सांगते की स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस 12,000 अँड मार्केट प्राइस 17,000.
दोन प्राइस दिल्यात, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. त्यापैकी जी कमी असेल बघा, कॉस्ट प्राइस 12,000 ती आपण ॲज अ क्लोजिंग स्टॉक म्हणून कन्सिडर करणार. म्हणून याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत, क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट. देन नेक्स्ट आवर कस्टमर, आपला एक कस्टमर आहे मिस्टर शेखर, फेल टू पे हिज ड्यू ऑफ ₹800. त्यांनी त्याच्या हिस्साचे 800 रुपये तो देऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी त्याचे पैसे दिले नाहीत, म्हणजे बॅड डेब्ट्स आहेत. हे आपण डेटर्स मधून काय करणार आहोत, लेस करणार आहोत आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला डेटर्स आणि बॅड डेब्ट्सला, एक बॅड डेब्ट सर्वात शेवटी बघा खालून 2 नंबरला, त्याला स्टार मार्क करूया. आणि आपले डेटर्स सुरुवातीला दिलेले आहेत वरून 3 नंबरला, त्याला एक स्टार मार्क करूया. आय होप ही ऍडजस्टमेंट क्लिअर आहे. द नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी होणे. पेटेंट्स 1/8 जे आहेत ते कमी झालेत. 1/8 म्हणजे 12.5%. इन पर्सेंटेज मध्ये घेतलं तर ते 12.5% असणार आहे. आता पेटेंट्स कमी होत आहेत, म्हणजे पेटेंट्स मधून आपल्याला ही अमाऊंट काय करावं लागेल, लेस करावं लागेल. लेस पेटेंट्स आणि असेट कमी होणे लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आता या पेटेंट्सला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. सुरुवातीलाच आपल्याला दिले पेटेंट्स, त्याला आपण स्टार मार्क करूया. नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. अ पार्ट ऑफ फर्निचर, बघा त्यांनी काय सांगितले, अ पार्ट ऑफ फर्निचर म्हणजे फर्निचर पैकी काही फर्निचर, पार्ट फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ते कधी परचेस केलेले, 1 ऑक्टोबर 2018ला, म्हणजे वर्ष सुरू झाले 1 एप्रिलला आणि 1 ऑक्टोबर पर्यंत हे फर्निचर 5,000चं नव्हतं. म्हणजे आपल्याला हे 6 महिने वर्ष संपायला शिल्लक होतं, त्यावेळेस ते यूज केलं. मग 6 महिने यूज केलं म्हणजे परचेस केलं आणि 6 महिनेच ते यूज केलेलं असणार आहे. मग याच्यावर जर डेप्रिशिएशन आहे 5,000वर, ते फक्त 6 महिन्याचंच काढावं लागणार आपल्याला, 6 मंथचं डेप्रिशिएशन. फक्त ही इन्फॉर्मेशन आहे. आणि याला लागूनच एक सपोर्टिव्ह ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. बघा लँड अँड बिल्डिंग 10% आहे आणि फर्निचर 5% आहे. म्हणजे फर्निचरवर आता डेप्रिशिएशन काढत असताना न्यू आणि ओल्ड फर्निचर आपल्याला कॅटेगराइज करून त्याच्यावर सेपरेट डेप्रिशिएशन काढावं लागेल. या डेप्रिशिएशनचे इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट त्या पर्टिक्युलर ॲसेट मधून आपण लेस करणार, म्हणजे फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग आपल्याला फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंगला स्टार मार्क करावं लागेल, लँड अँड बिल्डिंग आणि त्याच्याच खाली दिलेले फर्निचर. देन नेक्स्ट नंबर 6 ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस. बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये आउटस्टँडिंग वेजेस 300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. आता हे दोन्ही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत. आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, खर्च झाला परंतु तो दिला नाही, म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस खर्च आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये ऍड होईल. त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड पहिला इफेक्ट आणि तो द्यावा लागणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दुसरा इफेक्ट. मग वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. बघा इलेक्ट्रिसिटी चार्जेसला एक स्टार मार्क करणार आणि वेजेसला एक स्टार मार्क करा. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट पुढे आपल्याला सांगितलेलं आहे लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये की अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटलवर इंटरेस्ट काढायचं आपल्याला 3%, तर हे आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागेल आपल्याला. आणि आपला हा लॉस आहे म्हणजे एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता कॅपिटलच्या अमाऊंट बघून त्याच्यावर 3% इंटरेस्ट काढायचा. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम तर समजून घेतलेला आहे. आता आपण तो सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. तर पहा पहिल्यांदा त्यांनी आपण डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करू. फर्स्ट दिलेला आहे स्टॉक लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर आपण ट्रेडिंगच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया 2 ओपनिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहिणार त्या ठिकाणी ₹8,560. देन नेक्स्ट दिलेले त्यांनी आपल्याला पेटेंट्स दिलेले. बघा हे आपण बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलमला लिहिणार आहोत पेटेंट्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹2,000 इनर कॉलम लिहिणार ₹200, आपलं 2,000 रुपये. ऍडजस्टमेंटसाठी एक वेळ जागा सोडूया आपण. पेटेंट झाल्यानंतर देन नेक्स्ट आपल्याला दिले त्यांनी सन्ड्री डेटर्स, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण सन्ड्री डेटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹18,500. इनर कॉलमला अमाऊंट लिहिणार 18,500 आणि एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी, हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹3,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट पुढे जाऊया ट्रेडमार्क, ही सुद्धा आपली असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच जाणार आपण आणि त्या ठिकाणी लिहिणार ट्रेडमार्क आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2,000. देन नेक्स्ट बिल्स रिसिवेबल, हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार 6,300. देन नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस,
हे आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आणि त्याची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत ₹1450, 1450 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला लिहून घेतलं आपण. आणि देन नेक्स्ट दिलेले आपल्याला त्यांनी वेजेस. आता हे वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी अगोदर परचेस लिहूया, टू परचेस. आणि याच्यामधून परचेस रिटर्न आहे ते वजा होण्यासाठी एक ओळ जागा सोडू, लेस म्हणून परचेस रिटर्न आणि एक ओळ जागा सोडणार आपण अशा पद्धतीने. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. परचेस रिटर्न झाल्यानंतर वेजेस लिहायचे 950, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे टू वेजेस, हेच लिहायचे होते आपल्याला पण आपण त्याच्या अगोदर परचेस लिहून घेतले आणि त्याची अमाऊंट लिहिणार 950 इनर कॉलमला, एक ओळ जागा सोडणार. नेक्स्ट त्याच्यानंतर हेटिंग अँड लाइटिंग. आता हा जो आपला एक्सपेन्सेस आहे तो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार टू हेटिंग अँड लाइटिंग आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹1000 आउटर कॉलमला. नेक्स्ट पुढे जाऊया. ट्रेड एक्सपेन्सेस हा आपला एक्सपेन्सेस आहे तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून गृहीत धरणार आपण आणि आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू ट्रेड एक्सपेन्सेस. हा काही वेळेस ट्रेडिंगच्या डेबिटला देखील लिहिला जातो पण त्यासाठी काही कंडिशन आहेत, त्या मी थेअरीचे व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत तुम्हाला. तर हा ट्रेड एक्सपेन्सेसची अमाऊंट ₹850 आहे, ते आपण डायरेक्ट आउटरला लिहू 850. नेक्स्ट सेल्स रिटर्न. हा सेल्स मधनं लेस आहे, सेल्स लिहायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स आणि त्यातून म्हणणार लेस सेल्स रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे सेल्सची ती अमाऊंट आपल्याला माहित नाही पण सेल्स रिटर्न आहे ₹400, ते इनरला लिहिणार आपण आणि एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. दॅन नेक्स्ट सेल्स रिटर्न झाल्यानंतर लँड अँड बिल्डिंग आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया आपण लँड अँड बिल्डिंग आणि याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे आपल्या लँड अँड बिल्डिंगवर. तिची अमाऊंट लिहिणार आपण ₹22,000 22,000 डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिलं लँड अँड बिल्डिंग. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट बघा लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर आहे, फर्निचर सुद्धा असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹13,000, इनर कॉलमला लिहिणार 13,000 आणि एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे पहा कॅश ॲट बँक आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही असेट आहेत 5,000 7,500. बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट अजून अगोदर लिहूया आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹7,500 आणि देन नेक्स्ट कॅश ॲट बँक आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹5,000. आय होप क्लिअर आहे इथपर्यंत. ड्रॉविंग आहे अर्चना प्रेरणाचं, आपण कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या डेबिट साईडला लिहायचं टू ड्रॉविंग. ड्रॉविंग हे कॅपिटल मधनं लेस करतो म्हणजेच आपण ते डेबिटला मेन्शन करतोय, लक्षात राहू द्या. 1,200 अर्चनाच्या कॉलम मध्ये आणि ₹900 प्रेरणाच्या आहे म्हणून त्या प्रेरणाच्या कॉलम मध्ये ₹900. बॅड डेब्ट्स आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू बॅड डेब्ट्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹200 इनर कॉलमला. एक वेळ आपण जागा सोडूया बॅड डेब्ट्स लिहिल्यानंतर ऍडजस्टमेंटच्या वर्किंगसाठी. आणि पुढे सर्वात शेवटी आपला आयटम आहे परचेस. हा ट्रेडिंगच्या डेबिटला 23,700 लिहिलेले आपण, फक्त आपल्याला अमाऊंट इनरला लिहून घ्यायची ₹23,700. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया आपण. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये कॅपिटल दिले अर्चना आणि प्रेरणाचं, तर त्या कॅपिटलच्या अमाऊंट आहे 40,000 20,000. तर आपण ते कॅपिटलला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार 40,000 अर्चनाचे आणि प्रेरणाचे आहेत ₹20,000, 20,000 प्रेरणाच्या कॉलम. कॅपिटल झाल्यानंतर ऑदर लोन आहे 3,000, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचंय, 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचं ऑदर लोन. अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹3,000, ₹3,000 आउटरला लिहिणार ऑदर लोनचे. नेक्स्ट रिझर्व्ह फंड 1,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण रिझर्व्ह फंड, अमाऊंट ₹1,000. देन नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स, हे आपली लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹17,500, 17,500. देन नेक्स्ट बिल्स पेएबल, ही आपली लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹5,000. देन नेक्स्ट परचेस रिटर्न, हे परचेस मधून लेस करायचे, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला आपण त्या ठिकाणी लिहिले लेस परचेस रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹1,000 आपण त्या ठिकाणी लिहिणार. 23,700 मध्ये 1,000 वजा झाले, ₹22,700 आउटरला आपण लिहिणार परचेसच्या अमाऊंट. आरडीडी आपण हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय आरडीडी, एक ओळ जागा सोडायचं ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी बाय आरडीडी
आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आपण लिहिणार ₹500 ₹500. देन नेक्स्ट सेल्स आहे, आपला इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलेले फक्त अमाऊंटला बाय सेल्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण 30,200. 30,200 त्यातने सेल्स रिटर्न ₹400 वजा झालं तर 29,800 रुपये आपण इनरला लिहिणार आहोत. दॅन नेक्स्ट लास्ट वन आहे इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट. आपला इन्कम आहे डायरेक्ट इन्कम बाय इंटरेस्ट आणि अमाऊंट लिहिणार ₹310 ₹310. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस काय केलेले ट्रान्सफर करून घेतलेले. आता ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला काय सांगते ते समजून घेणार. बघा पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी आपल्याला दिलेले स्टॉक 31 मार्च 2019 ला त्याची व्हॅल्यू किती आहे 12,000 कॉस्ट प्राइस आहे आणि मार्केट प्राइस आहे 17,000. तर त्यातला 12,000 कमी आहे तो आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून गृहीत धरणार. त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहिणार ₹12,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहिणार ₹12,000. दॅन नेक्स्ट फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड मध्ये आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यू ऑफ ₹800. तो ₹800 देऊ शकत नाही. आपले बॅड डेब्ट्स आहेत ते डेटर्स मधनं वजा होतात. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं लिहायचं लेस बॅड डेब्ट्स अँड अमाऊंट इज रुपीज लिहिणार आपण त्या ठिकाणी जी दिलेली आहे तीच 800 रुपये. बघा 18,500 मधनं जर आता आपण ₹800 वजा केले तर आपल्याला डेटर्सची अमाऊंट 17,700 रुपये आउटरला भेटेल. आणि हे बॅड डेब्ट्स आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं जिथं बॅड डेब्ट्स लिहिले तिथे यायचं आणि लिहायचं ऍड बॅड डेब्ट्स. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण हे बॅड डेब्ट्स ऍड करणार आहोत. ऍड बॅड डेब्ट्स आणि इंटू ब्रॅकेट म्हणायचं न्यू आणि अमाऊंट लिहिणार ₹800. आता लास्टचे ओल्ड आहेत 200 आणि नवीन आहेत 800 असे टोटल ₹1,000 बॅड डेब्ट्स आउटरला दाखवणार. सेकंड ऍडजस्टमेंट कंप्लीट. थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये बघा पेटंट्स राईट ऑफ 18 पेटंट्स आहेत. म्हणजे पेटंट्स किती आहेत अगोदर ते बघूया. आपण बॅलन्स शीटच्या असेटला आलो तर सुरुवातीलाच पेटंट्सची अमाऊंट दिलेली आपल्याला ₹2,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेटंट्सची अमाऊंट आहे 2,000. या 2,000 पैकी 18 अमाऊंट जी असणार आहे ती कमी झालेली म्हणजे आपल्याला तेवढी कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आपण बघा 8 × 8 8 2 16 20 मधनं 16 गेले राहिले 4 करून घेतला 0 8 पंचे 40 आणि हे 250 आहे असेच लिहिले. तर त्या ठिकाणी ₹250 एवढे पेटंट्स आपले कमी होणार आहेत. तर हे पेटंट्स रिटर्न ऑफ होणार आहेत म्हणून पेटंट्स कडे जायचं जिथं बॅलन्स शीटच्या असेटला ते लिहिलेत आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस 18 रिटर्न ऑफ आणि अमाऊंट लिहिणार ₹250 250. बघा 2,000 मधनं 250 गेले 1,750 रुपये आउटरला येतील आणि हा कमी झाली असेट लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार 2 पेटंट्स रिटर्न ऑफ आणि अमाऊंट लिहिणार त्या ठिकाणी ₹250 ₹250. नेक्स्ट नंबर 4th ऍडजस्टमेंट बघा काय सांगते आपल्याला पार्ट ऑफ फर्निचर 5,000. आता बघा या ठिकाणी आपल्याला फर्निचरचं मी वर्किंग दाखवतो वाटलं त्या ठिकाणी. कॅल्क्युलेशन असं एक छोटीशी वर्किंग नोटला या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. बघा ह्या डेप्रिशिएशन फर्निचरवरचं कॅल्क्युलेट करायचं हे समजावं म्हणून मी काय करणार आहे की तुमची ही 4 नंबर आणि 5 नंबरची ऍडजस्टमेंट सोबत करणार. या ठिकाणी 5 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला डेप्रिशिएशन दिलंय फर्निचरवरचं 5% आणि यातलं फर्निचर बघा इथं 5,000 रुपये कधी परचेस केलेले 1 ऑक्टोबरला परचेस केलेले. म्हणजे आपल्याकडे आता टोटल फर्निचर आपण जर बघितलं बॅलन्स शीटला जाऊन बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिले त्या ठिकाणी टोटल फर्निचर असं लिहूया. बघा टोटल फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला इथं पहा किती दिलेले 13,000 रुपयाचं टोटल फर्निचर म्हणजे ₹13,000 आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार 2 हिस्से करणार आहे फर्निचरचे. एक म्हणजे आपण काय केलं तर न्यू फर्निचर घेतलेलं आहे. न्यू फर्निचर कधी घेतलं 1/10/2018 या तारखेला घेतलं म्हणजे याच्यावरचं डेप्रिसिएशन जे असणार आहे डेप्रिसिएशन फॉर 6 मंथ्स असणार आहे 6 महिन्याचं असणार बरोबर. आता न्यू फर्निचर जर घेतलं होतं ते किती रुपयाचं होतं तर ते होतं ₹5,000 ऑन ₹5,000 आणि बघा 13तनं 5 गेले तर ओल्ड फर्निचर आहे या ठिकाणी ओल्ड फर्निचर ₹13,000 याच्यावर डेप्रिसिएशन असणार आहे फॉर 12 मंथ किती महिन्याचं 12 महिन्याचं.
आता बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे डेप्रिशिएशन आहे 5,000 रुपये, याच्यावर 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. डेप्रिशिएशनच्या ऍडजस्टमेंट मध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर इथं बघा आपल्याला किती टक्के डेप्रिशिएशन आहे, 5%. म्हणून या 5,000वर 5/100 करावं लागेल. आणि किती महिन्याचं आहे, 6 महिन्याचं, म्हणून गुणुले 6/12. तर हा 0 0 कॅन्सल होईल इथनं. 6 1 6 आणि 6 2 12 होतील इथं, म्हणजे 1/2 राहील. आणि इथं बघा 500 गुणुले 5, 5 5 हे 50 गुणुले 5, 5 5 किती येईल, 250 रुपये येईल. 25 म्हणजेच 250. आणि याला 1/2 जर केले म्हणजे 1/2 जर केले तर ते 125 रुपये आपलं डेप्रिशिएशन असणार आहे 5,000वर. 5% 6 महिन्याचं 125 रुपये. आणि इकडे बघा राहिले बघा किती, 13,000 रुपयाचं डेप्रिशिएशन होतं. सॉरी, टोटल फर्निचर 13,000 रुपयाचं होतं. त्यातून आता इथं मी थोडंसं चुकीचं लिहिलं, इथं आपल्याला 8,000 रुपयाचं शिल्लक आहे. 5,000 रुपयाचं नवीन आहे. तर ओल्ड फर्निचर किती आहे, ₹8,000. मग या 8,000वर आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं, 5/100. आणि किती महिन्याचं, पूर्ण 12 महिन्याचं, म्हणून 12/12 केलं तर हा 12 कॅन्सल होतील. हे 2 शून्य इथं कॅन्सल होणार आहे. 80 गुणुले 5, 8 पंचे 40, म्हणजे थोडक्यात 400 रुपये. आणि आपलं जर टोटल डेप्रिशिएशन आपण केलं, टोटल डेप्रिशिएशन इज इक्वल टू बघा 125 न्यू आणि 400 रुपये ओल्डचे, असे टोटल 525 रुपये. अशा पद्धतीने हे डेप्रिशिएशन आपण मायनस करणार आहोत आपल्या फर्निचर मधनं. तर आता डेप्रिशिएशनच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की डेप्रिशिएशन बघा ही ऍडजस्टमेंट होती ना 4 नंबरची, ही आपल्याला ही वर्किंग नोट करण्यासाठीच होती. याच्यामध्ये इफेक्ट काय होणार नाही, फक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. 5 नंबरमध्ये फर्निचरचं डेप्रिशिएशन आहे 5%, ते अगोदर लेस करू, फर्निचर अगोदर करू आणि नंतर लँड अँड बिल्डिंग करू. तर आता फर्निचरची वर्किंग नोट केली त्याच्यामुळे ते अगोदर करणार. तर फर्निचर मधनं म्हणणार लेस डेप्रिसिएशन, 5% अमाऊंट आहे त्याची 5%, आणि ते 525 रुपये आपण वजा करणार 13,000 मधून. तर ते येणार आहे 12,475 रुपये आउटरला. आणि लँड अँड बिल्डिंग मधनं सुद्धा म्हणणार लेस डेप्रिसिएशन ऍट, लँड अँड बिल्डिंग वर किती टक्के असणार आहे, तर आपण जर ते बघितलं तर ते 10% आहे लँड अँड बिल्डिंग वर, ऍट 10%. तर 22,000 2,200 रुपये वजा होतील. 22 मधनं 2 गेले 20 आणि 20 मधनं 200 गेले 19,800 रुपये आउटरले. तर हे दोन्हीही डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहिणार. पहिल्यांदा लिहिणार टू डेप्रिसिएशन, एकत्र लिहा किंवा वेगवेगळे लिहिले तरी चालेल. टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, आणि त्याची अमाऊंट दाखवणार आपण 2,200 रुपये आउटर कॉलम. आणि नंतर टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण कॅल्क्युलेट केली ती वर्किंग नोट मध्ये 525 रुपये, ती आपण आउटरला लिहिणार 525. अशा पद्धतीने आपण 4 आणि 5 नंबरची ऍडजस्टमेंट केली. 6 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 300, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200, हे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचे. म्हणून वेजेस मध्ये सुरुवातीला आउटस्टँडिंग वेजेस ऍड करूया. ते ट्रेडिंगच्या डेबिटला आहेत, ट्रेडिंगच्या डेबिटला आलो आणि त्या ठिकाणी लिहिणार ऍड आउटस्टँडिंग वेजेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹300, 300 रुपये. 900 + 300 1200 आहे, आणि वरचे 50 लिहायचे म्हणजे 1250 रुपये. आणि पुढचे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे असणार आहेत ते इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत, म्हणून आपण ते आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले. त्या ठिकाणी याचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹200 आहे, 200 रुपये. तर आउटरला 1,650, 1,650. आणि हे दोन्हीही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला आपण अंडरलाईन करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण वेजेस, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत वेजेसची ₹300 इनरला, आणि नंबर नेक्स्ट लिहिणार इलेक्ट्रिसिटी चार्जेस, त्याची अमाऊंट लिहिणार ₹200 आउटरला. 300 आणि 200 या दोन्हींची टोटल आपण लिहिणार 500 रुपये आउटर कॉलम, ₹500 आउटर कॉलम. अशा पद्धतीने आपण ही 5-6 नंबरची ऍडजस्टमेंट केली. 7 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट अलाउड आहे कॅपिटलवर. आता आपल्याला बघा कॅपिटल जर जाऊन बघितलं आपण बॅलन्स शीटच्या आपले ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेस मध्ये 40,000 आहे पहिल्याचं, दुसऱ्याचं 20,000.
यातले 2 शून्य झाका बघा, 2 शून्य जर झाकले तर 400 येते 1%. 400 किती येते 1%. त्याला गुणुले 3 केलं तर 4 गुणुले 3 4 त्रिक 12 आणि वरचे 2 शून्य 1200 रुपये, 3% अमाऊंट येणार. इथं 200 येतो 1%, 2 शून्य जर झाकले तर गुणुले 3 केलं तर 200 गुणुले 3 600 रुपये. हे आपल्याला भेटणारे म्हणजे पार्टनरला भेटणारे, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि त्याची अमाऊंट अर्चनाची 1200 आणि प्रेरणाची 600 रुपये आपण लिहिले. आणि हे द्यावं लागते, फर्मचा खर्च आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट आपली पार्टनर जी आहे तिचं नाव लिहूया आपण, अर्चना. तिची अमाऊंट लिहिणार 1200, तिला 1200 भेटते इंटरेस्ट. आणि दुसरी जी आहे प्रेरणा आणि तिला भेटणारे 600, ते 600 रुपये आपण येणारला लिहिले. आणि या दोघांची टोटल आउटरला घेणार आहे आपण 1800 रुपये, ₹1800. अशा पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे 2 इफेक्ट आपण करून घेतले, म्हणजे आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट जर बघितलं आपण क्लोज करायचं ठरवलं तर ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल 29,000 आणि हे 12,000. अशा पद्धतीने क्रेडिटची टोटल येणार आहे आपल्याला ₹41,800. 41,800 क्रेडिटची टोटल आहे. मी 41,800 लिहिली, माझ्या मागे लिहिली त्यामुळे दिसत नाही. वर थोडंसं हे स्क्रीन केलं तर तुम्हाला दिसेल 41,800. आणि तेच आपण डेबिटला लिहिणार आहोत 41,800 रुपये. आणि ह्या डेबिटच्या एक 3-4 अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे 8,290 रुपये. याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी 8,290. आणि आता जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं ठरवलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला आपल्या क्रेडिटचीच टोटल जास्त भेटणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर आपण आपली क्रेडिटची जर टोटल केली तर आपल्याला त्या ठिकाणी क्रेडिटच्या अमाऊंट बघा 8,500 आणि 310 रुपये अशी टोटल क्रेडिटची जास्त असणार आहे. तर ती आपल्याला क्रेडिटची टोटल आहे 9,100 रुपये. क्रेडिटची टोटल आपण लिहिणार 9,100 रुपये, 9,100. तेच लिहिणार डेबिटला 9,100 रुपये. आणि डेबिटच्या या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला नेट प्रॉफिट जो असणार आहे तो फक्त 825 रुपये शिल्लक राहणार आहे. याला एक 2 ओळी जागा सोडायचं आणि लिहायचं टू नेट प्रॉफिट. त्याच्या खाली अंडरलाईन करायची. आणि याच्यामध्ये आपल्या 2 पार्टनरची नावं लिहिणार. पहिली पार्टनर आहे आपली अर्चना आणि दुसरी पार्टनर आहे आपली प्रेरणा. आणि बघा त्यांचा रेशो जो असणार आहे तो रेशो जर आपण बघितला आपल्या प्रॉब्लेम मध्ये जाऊन तर सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला दिलेलं बघा रेशो काय आहे 2:1. म्हणजेच ते 825 रुपये 2:1 या रेशोमध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केले तर अर्चनाला येणार आहे त्याच्यामध्ये 550 रुपये, 550. आणि प्रेरणाला येणारे 275 रुपये. आणि याची टोटल 825 आउटरला घेतली. हा जो नेट प्रॉफिट आहे हा आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पार्टनरला भेटणार आहे, म्हणून पार्टनरच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट अमाऊंट लिहिणार 525 रुपये पहिल्या पार्टनरची. आणि दुसऱ्या पार्टनरची लिहिणार पहिल्या पार्टनरची 550 रुपये आणि दुसरा आहे 275 रुपये. आणि जर आता आपण हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलं तर 41,750 रुपये, 41,750 अर्चनाची टोटल येणार आहे. तीच डेबिटला लिहिणार आपण 41,750, 41,750. त्यातनं 1,200 जर वजा झाले तर 40,550 रुपये ही बॅलन्सिंग फिगर राहील. इथं प्रेरणाच्या बाबतीत 20,600 आणि 200 875 रुपये, 20,875 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 20,875 रुपये. आणि त्यातनं हे 900 जर वजा झाले तर 19,975 रुपये शिल्लक राहतील. याला आपण म्हणणार टू बॅलन्स. हा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे क्लोजिंगचा, म्हणून कॅरी डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ॲज अ कॅपिटल अकाउंट म्हणून दाखवणार, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार आपण. त्याच्यामध्ये आपल्या ह्या 2 पार्टनरची नावं लिहून घेणार. पहिली आहे अर्चना, तर त्या अर्चनाचं पहिल्यांदा लिहिणार आपण. आणि तिचा जो कॅपिटल आलं होतं ते त्या ठिकाणी लिहिणार. अर्चनाचं कॅपिटलचा बॅलन्स आला होता आपल्याला भेटलेला होता तो म्हणजे
40,550 आणि प्रेरणा तिचा कॅपिटल बॅलन्स भेटला 19,975. या दोन्हींची टोटल जर आपण आउटरला घेतली तर आपल्याला टोटल कॅपिटल दोघांचं मिळून फर्मचं दिसणार आहे 60,525 रुपये. आणि जर आता आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची टोटल केली तर लॅबिलिटीची टोटल भेटणार आहे 87,525 रुपये. आणि असेटला सुद्धा तेवढीच टोटल येणार आहे आपली 87,525. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर तुम्हाला एक्झाम्पल समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. तुमच्या वर्ग मित्रांना व्हिडिओ शेअर करायला देखील विसरायचं नाही. आणि शिकवण्याची मेथड कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.